संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या निमित्तानं संसदेच्या वतीनं राष्ट्रीय परिषद महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आजपासून 2 दिवसाची भरवलेली आहे। या परिषदेमध्ये बॅनर आणि पोस्टरवरती इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वापर करण्यात आला। मराठीचा वापर न केल्यामुळे मनसे आक्रमक झाली आणि त्यामुळेच या नव्या वादाला तोंड फुटलं। काय आहे बॅनरवरचा मजकूर, या सगळ्याचा सविस्तरपणे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्यामुळे संसदेने सगळ्या जे काही प्रत्येक राज्यामध्ये अंदाज समिती आहे त्यांचं राष्ट्रीय जी आहे ती परिषद भरवलेली आहे आणि ती महाराष्ट्राच्या विधिमंडळात भरवलेली आहे। त्यामुळे आजपासून उद्यापर्यंत जी आहे तो 2 दिवसाची ही परिषद असणार आहे। मात्र यामध्ये नवा वाद जो आहे तो मनसेने समोर आणलेला आहे। जे सगळे बॅनर लावलेले आहेत, पोस्टर लावलेले आहेत, यामध्ये हिंदी भाषा आहे, इंग्रजी आहे, मात्र मराठी भाषेचा कुठल्याही प्रकारचा मजकूर किंवा उल्लेख या ठिकाणी पाहायला मिळत नाही। त्यामुळे सरकारला मराठीचा विसर पडलाय। सरकारमध्ये एक प्रकारचे शंड बसलेले आहेत। अशा प्रकारची कठोर टीका जी आहे ती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलेली आहेत। मात्र यावरती उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा नीलम गोरे असतील यांनी उत्तर दिलेलं आहे की हे संसदेचा हा कार्यक्रम आहे। त्यामुळे जे काही होर्डिंग बॅनर लागलेले आहेत ते संसदेच्या परवानगीनेच लागलेले आहेत। त्यांनी ही सगळी डिझाईन केलेली आहे। ज्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होतो, महाराष्ट्र सरकारचा असतो, विधिमंडळाचा असतो, त्यावेळेस आम्ही मराठीचा आवर्जून जो आहे तो उल्लेख करतो। मात्र हा संसदेचा प्रोग्राम असल्यामुळे या ठिकाणी मराठीचा उल्लेख नाही। मात्र यावरती जे आहे ते एक वेगळं राजकारण जे आहे ते रंगलेलं पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की याच मराठी हिंदी मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसापासून हिंदी तृतीय भाषा यावरून कंपल्सरी असावी की नसावी यावरून मोठा वाद झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमामध्ये मोठा वाद होताना पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन कृष्णा खापरे, सरज सुरणे, एबीपी माझा, मुंबई।